कालचा मेहंदीचा ब्लॉग तर तुम्ही पाहिला असेल आणि आज सुरू करूया नेक्स्ट पार्ट, पूजा आणि त्याच्यानंतरची हळदी. आज खूप स्पेशल मोमेंट असणार आहे, सो चला सुरू करूया ब्लॉग. सुरुवातीला पूजाचे रिच्युअल चालू होते आणि हॉनेस्टली मला काही गोष्टी पहिल्यांदाच बघायला मिळाल्या. मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम हे सगळे रिच्युअल बघितले. हे बघा, गाणं किती मस्त गात आहेत. चलता रे कलसी का पानी, चलता रे कलसी का पानी. त्याच्यानंतर सगळ्या लेडीज एकत्र जमल्या आणि मस्त फोटो काढले. तुम्हाला माहिती आहे ना, फोटो नाही तर फंक्शनच नाही. नंतर सुरू झालं एक उकाना सेशन. उकाना ऐकून तर खूपच हसायला आलं. मग बघा, एक नवीन आरती. लग्नाची तयारी माझ्यासाठी नवीन आणि युनिक होती. मी म्हणून जास्त इन्व्हॉल्व होत होती या सगळ्यामध्ये. त्याच्यानंतर माझ्या बहिणीची वटबंधनी झाली. मुमेंट खूपच इमोशनल होता आणि ब्युटिफुल पण. आणि मग हळदी टाइम सुरू झाला होता, म्हणून मी फटाफट रेडी व्हायला गेली. मग मी युनिक गाऊन घातला परफेक्ट हळदीमध्ये मॅच होण्यासाठी. त्यानंतर स्किन केअर करून ठेवलं होतं. नंतर मेकअप स्टार्ट केला. मी पहिला स्किन केअर करून ठेवलं होतं, त्याच्यानंतर मेकअप फटाफट स्टार्ट केला. मेकअपमध्ये मी फर्स्ट ऑफ बीबी क्रीम अप्लाय केली. त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर लावलं. कॉम्पॅक्ट पावडर नंतर इनसाईडचं एक मस्त ब्लश अप्लाय केलं. त्याच्यानंतर ते फटाफट ब्लेंड केलं. ब्लेंड नंतर एक हायलायटर लावलं, ते पण इनसाईडचंच होतं. मग फटाफट ब्लेंड केलं ते पण. त्याच्यानंतर मी लिपस्टिक लावली, एक न्यूड शेड होती. आणि नंतर बघा माझे लुक कसं वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा. मी रेडी होऊन बाहेर आले तर बघते काय, माझ्या बहिणीच्या हाताला आणि पायाला देवकीने हळदी लावली. त्यानंतर अर्धे रिच्युअल तर पार पाडलेच होते. आता बघूया नेक्स्ट हल्दीचा ब्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग.